एक मिनिट पंच, जरा सामना थांबायचा आहे, एक मिनिट. आता जी चालू आहे ना ही टीम जिंकली तर सेमीफायनलला जाणार आहे, फायनलला नाही. सेमीफायनल आहे. मी मगाशी ऐकलं तेव्हाच मी निघालो तिथून. सेमीफायनल आहे यांच्या ह्या टीमची. हा म्हणजे इकडून सेमीफायनल जाणार ते. क्वार्टर फायनल आहे. हे हरलेल्या टीम आहे दोन्ही हरलेल्या टीम आहे. ओके माफ करा, माफी घेतो की आता जी चालू असलेली सामना हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. आमच्याकडे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. यामध्ये जो विजय संघ होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. पुन्हा एकदा मी सर्वांची माफी मागतो, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं. ग्रुप एचा लॉट वेगळा, ग्रुप एचा वेगळा गेलाय. तो वाला लपूनच. तर पहिला चेंडू प्रशांत यांचा पहिला चेंडू मात्र निर्धाव जातोय. चेंडूला मात्र वेग होता आणि यष्टीरक्षक मात्र आपलं काम पूर्ण करतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावतोय. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू होता, पण या चेंडूवरती मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षक तिकडे मात्र तैनात होता. आता मात्र हा जो सामना असेल तो दोन्ही संघांना डू डायचा सामना असेल. जो हरेल तो बाहेर जाईल या स्पर्धेच्या, आणि जो जिंकेल तो या सेमीफायनलच्या स्पर्धे पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळेल. सुंदर चेंडू. आताचा हा चेंडू मात्र पायावर आदळतो, पण धावची स्वरूपात मात्र गडी मात्र गारद होतोय. सुंदर यष्टीरक्षक मानावं लागेल ते जगदंबा संघाचं. निश्चित मला असं वाटतंय की आता जगदंबा संघ कमबॅक करेल या सामन्यादरम्यान, कारण की आज सामना मात्र त्यांच्यासाठी शेवटचा असेल, कारण की जो विजयी संघ होईल तो थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवेल आणि जो संघ हरेल तो या स्पर्धेमधून बाहेर जाईल. त्याच्यामुळे मेहनत ही दोन्ही संघाला करावी लागेल. पहिला गडी गारद झाला तो म्हणजेच मावळा वॉरियर्स संघाचा. नवीन फलंदाज मावळा वॉरियर्स संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया कमेंट बॉक्स कडे पाठवायचे आहेत. अतिरिक्त खेळाडू सचिन पहिलो ना तो मग खाली तो आता येलो तो कोण सचिन एक नाही नंबर असणार सचिन पहिले तर 10 आहे ना. सुंदर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला अतिशय वेग होता, जशी बंदुकीतून गोळी जावी त्या पद्धतीचा वेग होता. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली होती एकच अशी, म्हणजे आतापर्यंत आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करतोय तो मात्र प्रशांत हा गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, कारण क्षेत्ररक्षक मात्र दीपक मात्र त्या चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि दीपकच्या हातामध्ये चेंडू आहे, म्हणजे एका धावावर निश्चितच समाधान मानावं लागेल. म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. एका चेंडूचा खेळ शिल्लक. निश्चितच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्थिरावली. ती 2 अशी. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. स्वतः कर्णधार प्रशांत गोलंदाजी मार्फत धन्यवाद योगेश सर, तुमच्या हस्ते सर्वांना या गरमीच्या तडाख्यामध्ये आईस्क्रीमची सोय झालेली आहे. आमच्या सर्वांकडून तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. चला सामन्याच्या दरम्यान दुसरे गोलंदाजी सांभाळतोय तो म्हणजेच दीपक हा गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि सांगितल्या वतीने फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच दोन्ही समांतर स्क्वेअर चेंडूचा इशारा. अतिरिक्त धाव मात्र आत्ता एक मिळाली आहे या फर्स्ट इनिंग मध्ये. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 3 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय.
म्हणजे पहिला चेंडू स्वेअर फेकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र गोलंदाज दीपक. आता मात्र सरासरी जर बघायला गेलं तर एका चेंडूमध्ये एक धाव फक्त खर्च केली. पुढचा चेंडू जवळजवळ 8 ते 10 पावलांचं रनअप. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण त्रिफळाची गडी मात्र गारद होतोय. जगदंब संघ मात्र आपल्या या पूर्ण स्पर्धेच्या दरम्यान या सामन्यामध्ये कमबॅक मात्र करताना निश्चितच दिसते. पहिली गोलंदाजी हाताळली होती तो कर्णधार स्वतः प्रशांत. दुसरी गोलंदाजी हाताळली होती मात्र दीपक यांनी. धावा मात्र रोखून ठेवल्या पण गडी पण त्या मागोमाग गारद केले जात आहेत. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी आलाय नवीन फलंदाज. फलंदाज नेम रवींद्र यांना मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. संघांची धाव संख्या मात्र थोडीशी उंचावी लागेल. त्यांनी दुसरं शतक प्रगतीपथावर असताना एकही मोठा फटका अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळाला नाहीये. थोडा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र निर्धाव जातोय. दीपकला मात्र बरोबर माहिती आहे मला चेंडू कोणत्या दिशेने टप्पा ठेवायचा आहे आणि निर्धाव चेंडू फेकायचा आहे. जरी विकेट नाही मिळाला तरी चालतील पण चेंडू मात्र निर्धाव फेकणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. थोडासा घाबरला होता की या चेंडूवरती मोठा फटका येईल का पण चेंडू मात्र निर्धाव. 5 चेंडू म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या स्थिरावली. माफ करा 4 चेंडू. थोडस गुणलेखनामध्ये मिसअंडरस्टँडिंग. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. या चेंडूवरती मात्र सुंदर असा फटका क्षेत्ररक्षक आणि मात्र दोघांच्या मिस फिल्डिंगने चेंडू मात्र सरळ जातो सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी खणखणीत KPL चौकार. रवींद्र यांच्या बॅटमधून मी आधीच येता सांगितलं होतं की रवींद्र यांना म्हटलं मात्र आता मोठे फटके मारावे लागतील आणि तीच कामगिरी मात्र बजावली जाते ती रवींद्र यांच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 7 अशी. शॉर्टलाईन पद्धतीचा चेंडू होता. फटका अतिशय सुंदर होता. हाही चेंडू सरळ जातोय सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी खांबोळे प्रीमियर चौकार. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र झाली आहे ती 11 अशी. पहिले चेंडू अतिशय सुंदररित्या दीपक यांनी फेकले होते पण शेवटच्या 2 चेंडूवरती खणखणीत चौकार रवींद्र यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. आता मात्र शेवटचं शतक वैयक्तिक पहिलं आणि शेवटचं शतक मात्र घेऊन येतोय तो मात्र गोलंदाज. बॉलर नेम सचिन पवार 03 नंबर का 03 आउट झाला ना 03 आउट झाला. ओके. सचिन पवार यांच्यासाठी मात्र इथे बक्षिसांची खैरात झालेली आहे. सचिन पवार यांच्या बॅट मधून जर षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि निश्चितच धावसंख्या मात्र पुढे सरसावली. या 2 धावेशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली होती 13 अशी. म्हणजे सचिन पवार यांच्यासाठी बक्षिसांची खैरात झाली होती आणि त्यांनी मात्र झेल उडवली होती. झेल मात्र सुटली म्हणजे अजूनही त्यांच्याकडे संधी आहे 500 रुपयाचा पारितोषिक मिळवण्याची. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 13 अशी 13. चौकार मारले एक नो गेला. 13 13. पहिला बोला 1 रन दुसरा बोला 2 रन.
माफ करा 14 रन. हा बॉलर कोण आहे? नाव काय आहे बॉलर? 2 ओव्हरला बोलतात 12 का 2 ओव्हरला किती होते? 2 ओव्हरला 11 होते. 2 ओव्हरला 11 होते आणि आता 4 मारला. नंतर 4 काय केलाय तो? 2-2 आले ना? नाही 2 आणि 1 आला. 2 आणि 1. पहिला एक आला ना आता 2 आला. पहिला 1, पहिल्या बॉलला 1, दुसऱ्या बॉलला 2. 2-2 आले. पहिल्याला 1 ना. ए दिप्या पंच एक ना. पहिल्या बॉलला रन 1 ना. पहिल्या चेंडूवरती 2-2 आलेत का? ओके ओके डन. माफ करा, पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, टोटल धावसंख्या झाली ती 15 अशी. हम्म. हम्म. निश्चितच या 2 धावेनिशी पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. सलग 3 चेंडूवरती 2-2 धावा निघाल्यात. या 2 धावेनिशी पुढे धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 17 अशी. आणि मात्र इथे मोठा प्रहार बघायचा, झेल होऊ शकेल का? आणि मात्र झेल बाद. सचिन पवार एक मोठा गडी मात्र गारद झालाय. सचिनला मात्र तंबूत परतावा लागतंय. म्हणजे या 17 वरती खतरा निश्चितच लागला, तो म्हणजेच मावळा वॉरियर्स संघाला. नवीन बॅट्समन नेम ओमकार. ओके, ओमकार हा फलंदाज आलाय. तो बॉलर कोण बोलला रे मगाशी? प्रणवांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. हा चेंडू मात्र पायचीत स्वरूपात होते, पण एक छोटी धाव मात्र मिळवली जाते. एका धावेने अशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 18 अशी. पुन्हा एकदा स्ट्राईक वर. कोण गेला? एक मात्र लेग बाय स्वरूपात एक धाव निश्चितच मिळवली जाते. 3 षटकांनंतर धावसंख्या झाली होती 19 अशी. म्हणजे 20 धावांचं आव्हान ठेवलंय. म्हणजे आव्हान तसं काही मोठं नाही. 18 चेंडू मध्ये 20 धावा. हा सामना जिंकण्यासाठी जगदंबा या संघाला. आताच्या या सामन्यामध्ये, चालू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो सरळ धडक मारेल सेमीफायनलच्या फेरीमध्ये. निश्चितच मी विनंती करतोय की मावळा वॉरियर्स संघाला की क्षेत्ररक्षण टोळी सजवून घ्यायचं. आता लागू आता सुरू. आता ज्याची बॅटिंग आहे विलास पवार. ओके, आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये, चालू झालेल्या सामन्यामध्ये बक्षिसांची खैरात होते. गोलंदाजीसाठी आणि फलंदाजीसाठी ही समान संधी असेल. जर गोलंदाजाने सलग 3 चेंडूमध्ये हॅट्रिक घेतली आणि जर फलंदाजाने 3 चेंडू 3 खणखणीत षटकार मारले तर बुधाजी पवार यांच्याकडनं, विलास बुधाजी पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी संधी मात्र गोलंदाज आणि फलंदाजांसाठी असेल. जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली किंवा आपल्या कोणत्या फलंदाजाने या सामन्यादरम्यान 3 खणखणीत षटकार जर ठोकले तर निश्चितच विलास पवार यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांची खैरात होते. ते मात्र खांबाळे प्रीमियर लीग पर्व पहिल्यामध्ये या क्रिकेटच्या महासंग्राम मध्ये
निश्चितच आपल्या खेळाडूंना आपणच मोठे करायचं असतं आणि त्यांचं पुरेपूर लक्ष हे सर्व खांबाळे ग्रामस्थांनी घेतलेलं आहे. आपल्या सर्व यंग जंक्शनना आणि नववर्षीत खेळाडूंना एक मार्गदर्शन, एक सपोर्ट सिस्टम बॅकअपला असणं गरजेचं आहे. तेच काम मात्र खांबोळे चे ग्रामस्थ निश्चितच करत असतात. या स्पर्धेदरम्यान आपल्याला बघायला मिळतं 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. स्वराज्य स्ट्रायकरचे संघ मालक संजय पवार. स्वराज्य स्ट्रायकरचे संघ मालक आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा संजय पवार यांचं मात्र आगमन झालेलं आहे. आमच्या सर्व मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो. ओके, आणि त्याचप्रमाणे या पूर्ण स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि प्रथम क्रमांकाचं चषक यांनी पुरस्कृत केलं होतं. धन्यवाद संजयजी पवार, तुमच्याकडनं आम्हाला अशीच वेळोवेळी मदत होत असते आणि या स्पर्धेदरम्यान तुमचं आगमन होत आहे. तर मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 स्वागत करतोय आणि तुम्ही आसनाग्रस्त व्हा आणि या स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या अशी मी विनंती करतोय. चला आपण जाऊया मॅचच्या दरम्यान. 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मोठा फटका मारण्याचा होता पण फटका मात्र फसतोय. चालेल, येतो. यानंतर होणारा सामना सावलेश्वर टायटन्स वर्सेस खांबाळे टायगर्स. सेमीफायनलचा पहिला सामना रंगेल तो या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आझाद नगर अंधेरी मज्जा या मैदानामध्ये निश्चितच बघायचं आहे. या चेंडूवरती झेल बाद. सावलेश्वर टायटन्स संघ वर्सेस खांबाळे टायगर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या सेमीफायनलचा सामना होतोय. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. हॅलो, यानंतर होणारा सेमीफायनलचा सामना असेल सावलेश्वर टायटन्स वर्सेस खांबाळे टायगर्स. सेमीफायनलचा पहिला सामना. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती कडे आपण बघतोय. प्रणव हा आलेला आहे नवीन फलंदाज. अतिशय सुंदर अशी झेल पकडली होती. पहिला धक्का मात्र बसला होता. तो जगदंबय्या संघाच्या फलंदाजाला आणि एका धावण्याची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 1 कशी. पुढचा चेंडू मोठा प्रहार. चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषेपार. घुटना टेक तमाशा देख. KPL षटकार येतोय. सुंदर असा षटकार. ज्याप्रमाणे कर्णधाराची खेळी असावी, सेनेचा सेनापती कसा असावा तर तो प्रशांत सारखा असावा. निश्चित तो प्रशांत खेळी करतो या मैदानाच्या दिशेने. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 7 अशी. 20 धावांचं आव्हान असताना मोठे फटके मात्र करतोय प्रशांत. मोठा फटका. जवळजवळ 3 टप्प्याने चेंडू आला होता. पंजांचा 9चा इशारा निश्चितच असेल म्हणजे अतिरिक्त धाव मात्र मिळेल. या अतिरिक्त धावेने अशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 8 अशी. सेमीफायनलच्या पहिल्याच सामन्याचा मात्र नाणेफेकी होतोय. सावलेश्वर टायटन्स वर्सेस खंबाळे टायगर्स या दोन्ही संघामध्ये पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज मात्र चेंडू मात्र अडवतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र मिळवली जाते. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावर पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 9 अशी. पुन्हा
पुन्हा एकदा स्ट्राईकवर प्रणव. कल्पेश हा गोलंदाज. थोडासा फुलका विरुद्ध चेंडू. पंच दोन्ही हात समांतर स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव मात्र मिळते. ज्याप्रमाणे अमेरिका इस्रायलकडून मिसाईलची फेकी होती त्याचप्रमाणे हा चेंडू होता. पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातो सीमारेषेवर आणि मात्र सुंदर असा डोळ्याचा पारणा फेडणारा हा जो झेल होता या पूर्ण स्पर्धेमधील हा उत्कृष्ट असा झेल मात्र मानला जाईल. निश्चितच उद्याच्या या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून हा झेल मात्र सर्व ठिकाणी प्रसारित केला जाईल. हा झेल मात्र आठवणीत राहण्यासारखा असेल. तो म्हणजे खंबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिल्यामधील हा अविस्मरणीय झेल मात्र तुम्ही बघू शकाल. संजय पवार यांच्याकडून या झेलसाठी 500 रुपये आले. ओके ओके. संजय पवार यांच्याकडनं या झेलसाठी रोख 500 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद संजय पवार. तुमच्यासाठी या प्रत्येक खेळाडूसाठी उत्कृष्ट असा प्रतिसाद देत असतात. आणि त्याचप्रमाणे सुंदर अशी झेल आपल्याला बघायला मिळाली. धावसंख्या झाली होती 10 अशी. अजूनही 10 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जगदंब या संघाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 10 अशी. बॉलर नेम सचिन. सचिन बरोबर. ओके सचिन. निश्चितच पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळवली जाते. एका धावेने अशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 11 अशी. नाही राजेश. राजेश हा फलंदाज मैदानाच्या दिशेने बघायला मिळतो. पण सलामी आलेला हा प्रशांत हा फलंदाज अजूनही मैदानावरती. प्रशांत नावाचं वादळ मात्र घोंगावतं या मैदानावरती. वादळ मात्र रोखावं लागेल. हा मात्र मोठा प्रहार. चेंडू मात्र जातोय सीमारेषेकडे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पण हा चेंडू सरळ सरळ जातोय. 4 धावांसाठी KPL खणखणीत चौकार. थोडस गचा असं क्षेत्ररक्षण मराठवाडा संघाला बघायला मिळतंय आपल्याला. वारंवार चेंडू ज्या दिशेने जातोय त्या ठिकाणी थोडीशी क्षेत्ररक्षणाची कमी दिसते. आणि 4 धावा मात्र निश्चितच मिळतात. या 4 धावेशी धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली ती 15 अशी. 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जगदंबा 11 संघाला. पहिला सेमीफायनल नाही नाही. सेमीफायनल पहिली सेमीफायनल सालवेश्वर टायटल्स वर्सेस खंबाळे आहे. खंबाळे टॉस जिंकले. सचिन पवार यांना मात्र संधी आलेली आहे. जर त्याने एक जरी गडी बाद केला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात होते. पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. आम्ही निश्चितच सांगू इच्छितो सचिन पवार यांच्यासाठी गडी गारद करण्यासाठी पारितोषिक लागलं होतं. पण त्या चेंडूवरतीच चेंडू मात्र सरळ जातो सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आणि विजयी सामना होतोय तो मात्र जगदंबा हा संघ आणि सरळ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. द्या बघू द्या. अनाऊन्स करतो. ओके. विजयी संघाचे विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि जो पराजय संघ झाला त्यांचे खूप खूप आभार. तुम्हाला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा या पर्वामध्ये प्रवेश घेऊन तुम्ही तुमचं मेहनत चिकाटी जी असेल ते निश्चितच तुम्ही दाखवू शकाल.